होऊन घ्या मित्रांनो। या सूचना नक्कीच आपण पॅनल्टी कशासाठी देतोय, कारण की आपल्या संघाला शिस्त लागावी यासाठीच्या नक्कीच नियमावली आखल्या गेल्यात. कल्याण ग्रामीणचा क्रिकेट आम्ही नेहमीच म्हणतो की थोडासा कुठेतरी मागे आहे, याचं हेच कारण आहे, कारण की आपण शिस्तीचं भान ठेवत नाहीत. आणि आता सर्व खेळाडू येतात, थोडासा दूरचा प्रवास जरूर आहे, परंतु आता सर्व खेळाडू उपस्थित होत आहेत. चला आता मॅचला आपण सुरुवात करूयात आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात राजू जाधव यांचा गोडाबाज. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद विश्वास केणे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च हार्दिक असं स्वागत आहे. ते मात्र आपल्या मंचावर जोडलेले आहेत आदरणीय सन्माननीय श्री रुपेशजी पाटील, आमणेगावचे उद्योगपती, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आज आपल्या या क्रीडा नगरीवरती उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे दिनेश सर जे मात्र उपस्थित झालेले आहेत. आज ते देखील इन अँड ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटले. गोडसई एकता स्पोर्ट गोडसई संघाच्या वतीनं मात्र खेळत होते. खूप चांगला त्यांचा देखील अनुभव आहे. एकता स्पोर्ट आयोजित एकता चषकमध्ये त्यांचं देखील खूप चांगलं महत्त्वाचं योगदान होतं, चांगलं सहकार्य होतं आणि सातत्यानं एकता स्पोर्टच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी असणारं ते व्यक्तिमत्व. दरम्यान पुन्हा प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. मित्रांनो, आपण आहात या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगणावरती मॅच नंबर 2 आपण पाहू शकताय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय जबरदस्त जय हनुमान आपटी संघानं विजय मिळवला. सातत्यानं आपण चर्चा देखील करत होतो मित्रांनो की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. हा क्रिकेटचा नियम आहे. तुम्ही तुमची सुरुवात चांगली ठेवा, त्यानंतर संपूर्ण दिवस हा तुमच्या नावावरती असेल. मी तर म्हणेन की आता जय हनुमान आपटी संघ हा विजयाच्या दिशेने जाईल का, आजचा दिवस गाजवेल का, ही देखील पाहण्यासारखी तितकंच योग्य असेल. परंतु दरम्यान या न्यू मॅचकडे आपण वळणार आहोत. चला तर जाऊया मित्रांनो, दोन्ही संघांना देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच जी मात्र आपल्याला पाहायला भेटेल अशीच अपेक्षा मात्र करूया. कारण की या मैदानाचा आपण जर विचार केला ना, पहिली मॅच आपण पाहिली मित्रांनो, मी तर म्हणेन की बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा मोस जरी टॉस त्यांनी गमावलेला आहे, मागील मॅचमध्ये देखील असंच झालं, विपरीत झालं होतं. परंतु जय हनुमान आपटी टीमनं टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, तो सफल झाला होता. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया आता आई गावदेवी मामलोली टीमनं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाहूया इथे मात्र उलटफेर पाहायला भेटेल का. यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी नांदप अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. तर बघा, या इनिंग नंतर आपण उपस्थित राहायचं आहे. लगेचच आपण टॉस करणार आहोत. खराब बॉल आपल्याला पाहायला भेटतो. तिकडे पंचांचा सिग्नल झोन मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, परंतु चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. संधी मिळेल तुला, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. आज इथे मात्र खचून जायचं नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सलामीचा बॅटर नारायण आणि त्याच्या सोबतीला रोहित हे जोगे जबरदस्त बॅटर आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेले आहेत. मदान, मॅचला मजा येईल. हा बॉल चांगला आहे, प्रतिम, परंतु लाईनच्या बाहेर आहे. पंच राकेश सर वळतायत. यस, इट इज अ वाईट.
व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर. धावसंख्येत जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती कृष्ण केने सर सांगतायत 5 धावा आणि आमचे नीरज साळुंके ते देखील जॉईन आहेत. नक्कीच विश्वास खूप चांगला त्यांचा जवळीक मित्र आहे आणि सातत्याने त्यांची चर्चा त्यांचा उल्लेख ग्रामीण टेनिस क्रिकेटचा करत असतो. आणि इथे मात्र आपण लोअर फुलटॉस बॉल पाहिला. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. इथे नारायणला 1 धाव मात्र मिळेल. नारायण आज मात्र त्याचा आश्रय ह्या मैदानावरती काढेल. सातत्याने आपण जर पाहिलं नारायणचा नीरज या मैदानावरती चांगला रेकॉर्ड आहे. चांगली बॅटिंग तो करू शकतोय. कारण की क्रिकेटचा आपण विचार केला तर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण दोन्ही संघासाठी हे मात्र अनुकूल वातावरण आहे. एक तास गोडसई संघ थोडीशी निराशा देखील झाली, परंतु पुन्हा एकदा कमबॅक होईल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. अडलक आमचे गणेश भाऊ. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी होत आहे. जी गोलंदाजी आपण पाहिली ना जर्मन आपटी संघाच्या वतीनं, तीच गोलंदाजी आपण नक्कीच पाहू शकताय. मागील मॅचमध्ये काय जबरदस्त संदेश शिसवे ज्यानं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं, या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी स्थिती अशी आहे मैदानाच्या आतमध्ये, आई गावदेवी मामनोली टीम थोडीशी वरचढ झालेली आहे, जी मात्र जय मसो ममोस या टीमवरती. ओ इथे मात्र स्लॉटमध्ये थोडासा होता, डीप मध्ये चेंडू गेलाय. फलंदाज इथे मात्र बाद होत असताना धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला रोहित बॅक टू द डग आउट. थैंक यू डीजे, थैंक यू सो मच. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज तुम्हाला खूप चांगले प्रयत्न करावे लागेल, कारण की हे मैदान जर म्हटलं ना तर गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांसाठी अनुकूल स्थिती आहे. काही होऊ शकतं मॅचमध्ये, कारण की मागील समीकरण जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगलं समीकरण होतं गोलंदाजी करत असताना, परंतु त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये एकता स्पोर्ट गोटसे दुसऱ्या इनिंगमध्ये एकताच गोडसे मात्र काही करू शकली नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय या जोडीवरती आता सर्व काही निर्भर असेल. परंतु मिस्टर नारायण जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे, धावांचा पाऊस इथे मात्र नक्कीच पडू शकतोय. मॅचमध्ये मजा येईल. यापुढील मॅच जर आपण पाहिली तर श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी नांदप. इथे मात्र आपल्याला कॉल दिला जात आहे की आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता गोलंदाज इथे चांगला फटका आपण पाहू शकताय. डीपच्या वरून कव्हर आणि पॉइंटच्या वरून झन्नाडेदार चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. तर बघा या ठिकाणी पुढील नाणेफेकी कक्षामध्ये टॉस करण्यासाठी जर संघाने उपस्थित राहिलं नाही तर नक्की 2 धावांची पॅनल्टी जी मात्र तुम्हाला दिली जाईल. तर इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आपण पाहिले तर त्या धावा आपण ऍड करूया. धावसंख्येत आपण बहर करतोय. धावसंख्या 8. नियम हे सर्व संघांना हे सारखेच असतील. या स्पर्धेचा नियम आहे. तर आई गावदेवी मामनोली या टीमला जे आपण पॅनल्टी देतोय आणि या धावा आपण जय मसोमा मोस संघाच्या स्कोर कार्डवरती ऍड करतोय. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आपण पाहू शकताय. कमबॅक करेल नारायण. कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची क्षमता आहे. सोबतीला विजय जो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आहे, जो मात्र विराट कोहलीच्या जागेवरती आलेला आहे, त्याच्यावरती चांगला विश्वास आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र पारस. ऑन साइडला वळला चेंडू स्क्वेअरला. खाली जागा आहे, खाली क्षेत्र आहे. चेंडू मात्र दन 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 गवताला आग लावत चाललंय. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
बॉल चांगला होता, अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल जरूर होता, परंतु त्यावरती देखील आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. नारायण चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे पुन्हा एकदा जबरदस्त फटका, आता ऑफ साइडला दर्जेदार षटकार. का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने दो, बस जीत करी जाएंगे. हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आता नारायण बरसत आहे. नारायण नारायण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकताय पोहोचली आहे, ती म्हणजे 22 या आकड्यावरती. धावसंख्येचा वेग सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. नारायण ज्यानं मात्र आता त्याचा आश्रय काढलेला आहे. इथे मात्र ओहो ओहो, वॉट अ कॅच. मॅचचं समीकरण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण की काय जबरदस्त झेल. नारायणला मात्र परतावं लागतंय बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त कॅच. ये कॅच नाही आहे पकडाय, मॅच पकडाय दीपेशने, कारण की जबरदस्त बॅटिंग नारायणच्या बॅटमधून आपण पाहिलेत. काय जबरदस्त बॅटिंग केले. 2 चौकार 1 षटकार त्याने ठोकलाय. तब्बल आपण जर पाहिलं तर 15 धावांची इनिंग साकारली. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना कृष्ण सर, की एखाद्या बॅटरने 30 धावा 20 धावा जरी बनवल्या तर त्या मोठ्या समजल्या जात असतात, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हर 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये या धावा खूप महत्त्वपूर्ण असतात. परंतु ॲज अ बॅटर नारायणचा आपण विचार केला तर नक्कीच नशिबाची साथ त्याला मिळाली नाही. परंतु वडा कॅच दीपेश न मात्र ती झेल पकडली. जणू काही वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. प्रतीक आणि विजय. आता या दोघांवरती सर्व काही निर्भर असेल, कारण की आपण पाहिलं तर आता सलामीचा बॅटर नारायण जो मात्र प्रवेलियनमध्ये पोहोचलेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर रोहित देखील डगआउटच्या आश्रयामध्ये पोहोचलेला, म्हणजे ओपनिंग जोडी जी मात्र ज्याच्यावरती सर्व काही भरोसा असतो, ती जोडी आता मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये आहे. आता विजय आणि प्रतीक पारस. प्रतीकसाठी चांगला फटका आहे. डीप मध्ये चेंडू सरकलेला आहे, परंतु डीपचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉमचा त्या ठिकाणी चेंडूवरती चेंडूला मात्र काय अडू शकला नाहीये. चौकार येतोय. 4 धावा. देशभर त्यांची चर्चा आहे. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. परंतु सध्या तरी पारस इथे मात्र आपण पाहिलं तर कमबॅक करण्याच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकताय. त्याच्यावरती आपण विचार केला तर सध्या तरी धावांचा विचार केला तर 14 धावा सध्या तरी त्यांनी खर्च केलेल्या आहेत. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का. ओहो, पहिला प्रयत्न सुटला. दुसऱ्या प्रयत्न देखील केला होता, परंतु इकडे डायरेक्ट हिट देखील केला होता. काय जबरदस्त क्रिकेट आहे, जबरदस्त मॅच मध्ये मजा येणार मित्रांनो. तुम्हाला असं हे समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. परंतु मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये तुम्हाला कठीण झेल सोप्यानं करणं फार गरजेचं आहे, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही नारायणची झेल पकडली, कठीण झेल होती, जे मात्र दीपेशने ती झेल मात्र त्या ठिकाणी पकडली. ती झेल पुन्हा एकदा कन्वर्ट करणं फार गरजेचं होतं. 2 षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आपण पाहू शकताय. सरासरी चांगली आहे. इथे जर आपण पाहिले तर 14.0ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे. सरासरीचा विचार केला तर चांगली सरासरी. अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत, म्हणजे चांगल्या धावा इथे मात्र होऊ शकतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेले आहेत. मोहन गोलंदाजी मार्कवरती आहे. आता विजय आणि
प्रतीक या दोघांवरती आपण भरोसा ठेवूया, कारण की भरोसा ठेवण्यासारखीच बॅटिंग देखील आहे. कारण की 4 धावा जर आपण चौकार ठोकलेले विजयनं, त्यानंतर प्रतीकच्या देखील बॅटवरती बॉल येतोय म्हणजे चौकार त्यांनी देखील ठोकलेले, म्हणजे दोघेही लयमध्ये आहेत. मोठे फटकेबाजी करू शकतात. शॉर्ट सिलेक्शन दमदार आहे, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षणाचा आपण थोडासा विचार करूया. इथे मात्र आपण विचार केला तर बॅटर विजयसाठी डीपमध्ये डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक सरकवलेला, वाईडिश लॉंग ऑनला सरकवलेला आहे. ऑन साईड जर आपण विचार केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑनकडे क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, त्या ठिकाणी आपण पाहिलं ऑफ साईडला, आणि तिथे मध्ये थर्ड मॅनचा थोडासा वाईड अगदी एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. फाईन देखील आहे आणि थोडासा स्क्वेअर देखील आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. ही व्यूहरचना विजयसाठी आहे. इथे मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता विजयचा, परंतु तो प्रयत्न इथे उधळून लावलेला आहे गोलंदाज मोहन. पहिला बॉल चांगला आलाय, डॉट बॉलची समाप्ती होत आहे. इथे मोहन मात्र कमबॅक करेल का, की दुसऱ्या बाजूला विजय जो मात्र आक्रमक बॅटिंग करतोय त्याची सिद्धता तो इथे मात्र नक्कीच ठेवेल का, हे नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला. पुन्हा एकदा ते समीकर अँगल बनवतोय. जर गोलंदाज अँगल बनवत असेल, मी तर म्हणेन शॉर्ट सिलेक्शन करणं व्यवस्थित आहे, बरोबर आहे, परंतु तुमच्या बॅटवरती बॉल येणं गरजेचं आहे. कोण बनवतो या ठिकाणी गोलंदाज मोहन. सलगचे 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे मात्र चांगला फटका आहे, परंतु डीपला पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, नाही पोहोचणार. एका टप्प्याने चेंडू जाईल दर्जेदार हा चौकार. थँक्यू डीजे. क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो, का मानसिकतेचा खेळ आहे. तुमची मानसिकता स्ट्रॉंग ठेवणं देखील फार गरजेचं आहे. मानसिकता आणि तुमचं क्रिकेटचं कौशल्य हे दोन्ही मिळून जे मात्र तयार होत असतं ते मात्र क्रिकेटला अनुकूल असतं. सध्या तरी आपण जर पाहिलं तर मोहन आणि विजय या दोघांमध्ये मानसिकतेचा खेळ सुरू आहे. 2 बॉल जरूर मोहनने डॉट त्या ठिकाणी काढले, परंतु तिसऱ्या बॉलवरती कमबॅक झालाय विजयचा. त्यानं दर्जेदार चौकार ठोकलाय. धावसंख्या धावपलकावरती जर आपण पाहिली तर इकडे जाऊन पोहोचली आहे 32 धावा धावपलकावरती आहेत. सध्या तरी आपण विचार केला तर मी तर म्हणेन की जय मसोबा मोस टीम ही चांगल्या स्थितीमध्ये आहे. गडी बाद 2 जरूर झालेले आहेत, परंतु इथून मात्र या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर मोहनच्या काहीतरी कलात्मकता असणं फार गरजेचं आहे. इथे जर मोहननं काहीसे डॉट बॉल काढलेत तर जय मसोबा मोस टीमवरती दबाव येऊ शकतो. धावसंख्या धावपलकावरती 32 या आकड्यावरती आहे. तर इथे बघा बाईकचा आरसा आहे तो जरा खाली करायचा आहे. त्या बाईकची जी आरशी आहे ती परावर्तित होत आहे. खेळाडू देखील सांगत आहे त्या ठिकाणी, कोणत्या प्रेक्षकाची असेल, खेळाडूची असेल तर त्या गाडीचा आरसा आपण खाली करायचा प्लीज. तर पुढील मॅच या ठिकाणी आपण पहिला अनाउन्समेंट करतोय. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आयगाव देवी नांदपाशी लढाई पाहायला भेटेल. चला आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. या मॅच नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत, नाहीतर दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल जर पडला आणि तुम्ही जर आले तर तुम्हाला धावांनी पॅनलाइज केलं जाईल. असं आयोजकांची ही सूचना आमच्यापर्यंत आली, तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते मी. आमचे जेतू मांजरे जे मात्र इन ॲक्शनमध्ये असतील. पावलांवरती बॉल होता, शरीराचा भेद घेणारा बॉल होता. तिकडे पाहिलं तर पंच देखील सांगतात की लाईनच्या थोडासा बाहेर सोडून जाणारा बॉल होता तिकडे. डायरेक्ट हिट देखील. कमिटमेंट सुरू आहे, कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु दुसऱ्या बाजूला चांगले रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी धावपळ आणि धावांसाठी संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो. लेग बायच्या स्वरूपात या धावा नक्की जोडल्या जातील. 3 धावा जिथे आपण पाहिले 1 धाव होती तिथे अजून 2 धावा बहाल करण्यात आल्या आणि अशा पद्धतीने 3 धावा धावपलकावरती. धावा मात्र नक्कीच घेतल्या जातील कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये 42 धावा होत्या, ज्या मात्र एकता स्पोर्ट गुडसई टीमनं बनवल्या. त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा टीम 60+ तरी विचार नक्कीच करेल या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे डीप. तिथे जर पाहिलं तर विकेट एरिया परंतु क्षेत्ररक्षक, कारण की पडल्यानंतर चेंडूने वेग जो आहे ना तो मात्र कमी घेतला. चंदन मात्र तिथे होते, त्यांनी कुठल्या प्रकारची चूक केली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं, चांगली पेट्रोलिंग देखील करतात. वाटेश लॉंग ऑफ ते लॉंग ऑन या एरियामध्ये फिल्डिंग करणं म्हणजे खूप कुशलतेचं कार्य असतं, चांगलं थकान बरं काम असतं त्या ठिकाणी. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 37. 2 गडी बाद.
अशी स्थिती, ते जबरदस्त फटका आहे, पाहावं लागेल तिकडे, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये, अगदी सीमा लगत. जबरदस्त झेल, तिसरा गडी बाद. अजून काही काळ जो आहे ना तो व्यतीत करणं फार गरजेचं होतं. बॅटर करीत असताना प्रतीक त्या ठिकाणी ते विजयची साथ देणं फार गरजेचं होतं. हळूहळू बॅटवरती चेंडू जरूर येत होता. चला या ठिकाणी आपण 3 ओव्हर समाप्त, ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेऊया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक आपण करतोय. आणि पहा या ठिकाणी विनंती खेळाडूंना आहे की तुम्हाला जर पाण्याची गरज असेल तर कोणत्याही क्षणी तुम्ही पाणी मागू शकता आणि पाण्याची पूर्तता जी मात्र नक्कीच केली जाईल. तर बघा 12वा खेळाडू जो आहे तर आपण पाणी घेऊन जायचं आहे. नाहीतर खेळाडू कक्षातून खेळाडू जाऊ शकतो पाणी घेऊन मैदानाच्या आत. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या थोडासा प्लॅन जो मात्र केला जाईल. नारायण आणि त्याच्या सोबतीला आता खरण आलेलं आहे. काहीतरी विचार मंथन करणं आता फार गरजेचं आहे. विजयीकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. करण देखील त्याची साथ देईल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 60+ जाणं फार गरजेचं आहे मी तर म्हणेन. परंतु सध्या तरी आपण विचार केला इकडे काय जबरदस्त मोहनच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 12 आल्या, दुसऱ्यामध्ये 16. तिसरं षटक जे होतं ते तर मात्र थोडंसं महागडं षटक. 9 धावा आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. आणि ते मात्र पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर पॅनल्टीच्या धावा ज्या होत्या त्यामध्ये ॲड करण्यात आल्या. त्या अनुषंगानं 12 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. मॅचमध्ये मजा येईल. परंतु पॅनल्टी जे धावा असतात ना कधी कधी तुम्हाला दुःख देणारे असू शकतात. म्हणून मी तर सातत्याने, आम्ही कॉमेंटेटर सातत्याने म्हणत असतो, आमचे विश्वास खेणे सर देखील म्हणत असतात की तुम्ही वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. सूर्यदेवता उगवता ती वेळेवरती, मावळता ती वेळेवरती. ते मात्र कोणाची वाट बघत नाही. मात्र आपण कोणाची वाट बघू नये आणि एक चांगलं समीकरण, एक चांगला खेळाडू आपण बनवून दाखवणं फार गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आहे. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गवरती दीपेश. समोर विजय आहे. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर करण त्याच्या सोबतीला आहे. विजय जर पाहिलं तर चांगल्या टचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. आडव्या बॅटनं फटका जरूर एक्झिक्यूट केलेला आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव विजयला मिळेल. मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करत आहे विजय आपल्या संघासाठी. कशासाठी? गावाच्या सन्मानासाठी. जिंकायचं आहे. श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26चा हा थरार आपण पाहू शकताय. पुढच्या वर्षामध्ये देखील ही मॅच जाईल. म्हणजे तब्बल 4 दिवस या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या पोचली आहे 38 धावा. ओ हा बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची समाप्ती इथे मात्र होत असताना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय. बघा आयोजकांच्या वतीने सूचना आलेली आहे की आई गावदेवी नांदप संघ आपण उपस्थित राहा. बघा या इनिंग ब्रेकमध्ये जर तुम्ही टॉसला नसाल तर दुसरी इनिंग जशी सुरू होईल तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. व्हॉट अ कॅच! एका हाताने कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही कॅच पाहूया. काय दर्जेदार कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. आजच्या दिवसातील सूर्यकुमार यादव म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकते. मोठा फटका त्या ठिकाणी डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेमध्ये देखील होता आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू असं वाटलं की हाताला फेविकॉल लावलाय की काय नीरज. अशी ही झेल त्या ठिकाणी अप्रतिम झेल कॅरी केली. मॅच मध्ये मजा येणार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जीतू मांजरे. ताली में नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. सातत्याने आपलं कर्म, आपलं काम देखील सांभाळून आणि क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये सर्वांना सहकार्य करणारे 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकताय. पाहूया तीच कन्सिस्टन्सी, तीच लय आपल्याला पाहायला भेटेल का.
हलक्या हाताने खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. पुश करो खुश रहो, एक धाव चतुराई बरी. कारण की हे करणं गरजेचं आहे, कारण समोर तुमच्या जर विजय सारखा बॅटर असेल त्याला तुम्हाला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. नक्की सिनियर खेळाडूची ही कुशलता नक्कीच जय महोत्सव मोस संघाला तारेल का, उभारेल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. सध्या तरी स्थिती जर आपण पाहिली तर चांगली स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये आई गावदी मामुली टीमची, परंतु थोडासा बॅकफुटवरती आहे. परंतु मिस्टर विजय मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलेल का. ओ इथे मात्र आपण पाहू शकता जबरदस्त बॉल आहे, खाली राहिलेला बॉल आहे. काय गोलंदाजी या ठिकाणी करतोय दीपेश. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी करतोय. लेंथ देखील पाहिले तर मागे पुढे खेचण्याचा देखील प्रयत्न करतोय. सुरेख लाईन लेंथ, चांगलं कमेंटमेंट त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे. आजचा दिवस मी तर म्हणेन की गोलंदाजाच्या नावावरतीच राहिलेला आहे, कारण की पहिली मॅच देखील गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संदेशची जबरदस्त कामगिरी झाली. संदेश शिसवे मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. इथे हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा जबरदस्त बॉल आहे. काय बॉल आहे, अप्रतिम बॉलिंग. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. या षटकामध्ये दीपेशने किती खर्च केल्या, फक्त आणि फक्त 3 धावा. वड बॉलिंग. शेवटच्या मोमेंटला एक गडी देखील बाद केला. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक आणि नारायणची ती झेल, हे 2 टर्निंग पॉईंट मी तर म्हणे जय मोसोबा मोस्ट टीमला. आणि ही जर मॅच मामलोली टीमने जिंकली तर नक्की ती झेल, त्या झेलच्या चर्चा होतील आणि या षटकाची देखील चर्चा आपल्याला पाहायला भेटेल. 5वं षटक घेऊन येतो आता गोलंदाजी मार्कवरती पाहूया. मोहन ज्याने पहिला स्पेल हाताळला होता, पहिल्या स्पेलमध्ये त्याने 10 खर्च केल्या होत्या. या स्पेलमध्ये पाहूया आता, कारण की शेवटचं षटक हाताळलं म्हणजे वाघाचं काळीच असतं. या षटकामध्ये फलंदाजाला धावा कुठण्याची फार मुभा असते. आणि मिस्टर नारायण जर खेळपट्टीवरती असेल, विजय खेळपट्टीवरती जर असेल तर समीकरण उधळून लावण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया. 40 धावा धावपलकावरती आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर 10.0ची सरासरी आहे. म्हणजे पुढील मॅचमध्ये येणाऱ्या मामलोली टीमच्या बॅटरांची देखील थोडीशी दुखी होऊ शकते. परंतु आता या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन की 15+ जाणं फार गरजेचं आहे. बॉल बॅटची एज आउट. त्या ठिकाणी विजय मात्र जो प्रयत्न करत होता आपल्या संघाला तारण्याचा, उभारण्याचा, तो प्रयत्न असफल. फलंदाज विजयची केडी समाप्त. इन ॲक्शन मध्ये असेल, ज्या सचिनच्या नावावरती अर्धशतकीय खेळी नक्कीच आपण पाहिलेली आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच धरारा. आपल्याला पाहायला भेटेल का पुढील मॅच मध्ये, नक्कीच आपण पाहूया. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आणि आई गावदेवी नांदबाशी लढाई. दोन्ही संघांना विनंती असेल का आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा ही इनिंग समाप्त होण्याच्या अगोदरच. मी तर म्हणेन की आई गावदेवी नामदब संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. इथे चांगला फटका आहे लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्राच्या. ओहो, झेल सोडली तिकडे मात्र. कदापि हे मात्र आपण जर पाहिलं तर आहे गावदेवी मामलोली संघाचे प्रेक्षक जे ऑनलाईन मॅच पाहत असतील आपल्या टीव्ही सेटवरती, मोबाईल स्क्रीनवरती, त्यांना मात्र कदापि आवडणार नाहीये. कारण की प्रेक्षक जी मॅच कुठूनही पाहत आहेत, प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवरती आहेत, अशा मोमेंटला ही झेल सुटली आहे इथे. कारण की शेवटचं षटक आहे. अजून जर विचार केला तर या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये मी तर म्हणे 10-15 अशा धावा येणं फार गरजेचे. 2 मोठे फटके. फटका फसला इथे देखील. फुटवर्कचा वापर विकेट किपरच्या माध्यमातून चेंडू फाईन कडेचे सरकलेले आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे मात्र पोहोचले. तिथपर्यंत एकच धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता ती मात्र पोहोचली आहे 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू जिथे मात्र शिल्लक आहेत. जेतू माजरे यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. शक्तीचं प्रदर्शन जे मात्र त्यांना करावं लागेल. 3 बॉल शिल्लक आहेत. मोहन पहिल्या स्पेलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली.
पॉवर प्लेचं षटक त्यांनी देखील हाताळलं आणि हे शेवटचं षटक तो हाताळतोय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होईल का पाहावं लागेल तिथे मात्र. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सेफ पोहोचलेत खेळाडू. 2 धावा धाव पलकावरती, धावसंख्येत भर, धावसंख्या 45 आकड्यावरती. आता मी तर म्हणेन की जितू मांजरे स्ट्राईकवरती आहेत, 5 धावा तरी अजून येणं फार गरजेचं. 5 धावा म्हणजे 50 होतील, मग मॅचमध्ये मजा येईल, जबरदस्त मजा येईल. कारण की मागील मॅचमध्ये मी तर म्हणेन की एकता स्पोर्ट गुडसई टीमकडे जर 50+ असत्या तरी मॅच जबरदस्त झाली असती. कारण की मैदान गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी तितकंच अनुकूल असं मैदान आहे. हा बॉल इथे फलंदाज बाद. आणि खेळाडूचं कौतुक देखील करणं, बॅटरचं कौतुक देखील करणं फार गरजेचं आहे. पंचांचा इशारा येण्याच्या अगोदरच त्यांनी मात्र क्रीज सोडली होती, हे मात्र चांगले संकेत आहे. आपण पाहत आहे मित्रांनो, श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26चा हा थरार दैदीप्यमान असं मैदान. आदरणीय सन्माननीय विजयदादा पाटील यांनी हा पुरस्कृत केलेला मैदान, स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती ही भव्य दिव्य मॅच आणि भव्य दिव्य स्पर्धा आहे. आपण पाहिले तर इकडे चांगले स्टँड उभारले गेलेले आहेत प्रेक्षकांसाठी. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल, प्रेक्षकांना देखील या स्पर्धेची तितकीच उत्कंठा, तितकीच उत्सुकता वाटू लागेल. कारण की जसजशी मॅच पुढे जाते ना, खेळाडूंमधील ती गुणवत्ता असते, ती मात्र नक्कीच प्रेक्षकांना पाहण्यास खूप आनंददायी असते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज आहे जयेश. 2 चेंडू आहेत. मोहन गोलंदाजी मार्क करते. मी तर म्हणेन की गोलंदाज मोहन मात्र ते समीकरण, एकच चेंडू शिल्लक आहे, माफ करा. आतापर्यंत अर्धी टीम डगआउटच्या आसरेला आहे. हा बॉल इकडेच आपण पाहिले तर धाव नाही मिळाली, परंतु फलंदाज बाद झालेले आहे. 6 गडी गमावलेले आहेत या 5 ओव्हरमध्ये. आणि धावा जर आपण पाहिले तर जमवलेले आहेत. पंचेचाळीस धावा बनवल्या, परंतु 46 धावांचं लक्ष आहे. मी तर म्हणेन की आता या मॅचमध्ये गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. जय मसोमा मोस संघाकडे जर गोलंदाजी असेल तर मॅचवरती कमबॅक होऊ शकतो. मागील मॅचमध्ये 42 धावा ज्या मात्र रोखता आल्या नाही, परंतु इथे 46 धावा जर आपण पाहिल्यात, अजून 4 धावा जास्त आहेत. थोडंसं इथे जर पाहिलं तर प्रयत्न करणं फार गरजेचं आहे होईल. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण अनुमान जो मात्र लावू शकतो की 2 जर ओव्हर ज्या मात्र काही चांगले आल्या, जिथे विकेट आपण म्हणतो ना गुच्छे में विकेट लेना बहुत जरुरी आहे. चला, पंच चेंडू मागतायत आणि आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी विनंती करतो. चला, टॉस करण्यासाठी या. आई गावदेवी नांदप संघाचे कर्णधार आणि श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचे कर्णधार. यजमान विपक्ष पाहुणे अशी ही लढाई आपल्याला पाहायला भेटेल. तर टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्री रुपेशजी पाटील, आमनेगावचे उद्योगपती आहेत. या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण करायचा आहे. जी मॅच असेल श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आणि गावदेवी नांदप या 2 टीमच्या मध्ये. येस, धन्यवाद. आपण करूया टॉस. पुढील मॅचचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करूयात. एका बाजूला आयोजक संघ कोंढेरी आणि त्यांच्या बाजूला आपण पाहिलं तर आई गावदेवी संघ नांदप. काटा इज द कॉल आणि काटा झाला. यस, मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. दिनकर आमच्या समवेत जोडले जातील. आणि प्रथमतः टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आज समोर कोंढेरी संघ. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले फलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील? 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि फलंदाज असेल मनोज, राजू, गणेश. यस, नक्कीच त्यांच्याकडून तरी अपेक्षा असतील. परंतु आपण स्पर्धा कल्याण ग्रामीणमध्ये आपण पाहिलं तर नेहमीच आपण केलं असता. कल्याण ग्रामीणमध्ये हे सुंदर असं क्रीडांगण, सुंदर अशी स्पर्धा, नक्कीच भव्य दिव्य आयोजन आहे. कारण की कल्याण ग्रामीणमध्ये अशा फार कमी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल आभारी आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या समवेत कोंढेरी संघाचे संघनायक असतील. टॉस गमावला, टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता?
क्षेत्ररक्षण घेतलं असतं. येस, म्हणजे मनासारखं घडलंय. आता क्षेत्ररक्षण करायचं, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा असतील. 40 ते 45 धावापर्यंत रोखू त्यांना. येस, स्पर्धा आपली स्वतःची आहे, सुंदर असं आयोजन आहे आणि नक्कीच सर्वांनी फार मेहनत घेतली. स्पर्धेबद्दल 2 शब्द. असंच सपोर्ट करा पुरांनी बस. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच. या ठिकाणी मात्र टॉस जिंकला ही गावदेवी नांदप संघाने. त्यांनी स्वीकारले प्रथमतः फलंदाजी, आमंत्रित केले गोलंदाजीसाठी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. थँक्यू ऑल ऑफ यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तिथे मात्र पुनश्च आमच्या समोर आमचे समालोचक जोडले जातील. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, आपण एक शुभ सन्मान आमच्या मंचावरती घेणार आहोत. नक्कीच या ठिकाणी मात्र आमडेगावचे समाजसेवक उद्योजक सन्माननीय रुपेश पाटील साहेब आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करूयात. शालिकजी केणे, नक्कीच आमच्या काकांना विनंती असेल आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र करायचं आहे. तर सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब आमच्या मंचावरती उभे आहेत, नक्कीच इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आज शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करतोय. सन्माननीय रुपेशजी पाटील, समाजसेवक तथा उद्योजक आमडेगावचे आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल, त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आपण सन्मानित करतोय रुपेश पाटील यांना. असंच नक्कीच सहकार्य करत राहा. धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली आहे. अपील, लाऊड अपील आणि यस. दोन्ही पंच चर्चा करतील, योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. वेगवेगळ्या पंचांशी चर्चा होईल, त्यानंतर इथे मात्र निर्णय दिला जाईल. पंचांनी आउट तर दिला, परंतु लगेच चर्चा केली जाईल आणि त्यानंतर पुनश्च निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पगळा चेंडूवरती लाऊड अपील झाली आणि त्याच्यावरती इथे मात्र पंचांनी बाद देखील केलं होतं. येस, बॅटकट होती, त्या अनुषंगाने आम्हाला देखील इथपर्यंत लाऊड आवाज आला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच आम्ही देखील पंचांना देखील चर्चा करण्यासाठी सूचना या केल्या, कारण की कॅमेरा आपला नक्कीच मुख्य मंचावरती होता, कारण की इथे मान सन्मान देखील सुरू होता. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र निर्धाव आला आणि आता गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. अडव्या बॅटने ऑनसाला बनवण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, बॅकअप देखील तितका चांगला होता आणि इथे मात्र ही एक धाव फलकावरती वेगानं जोडली जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 1 या आकड्यावरती. धावा जिंकण्यासाठी बनवायच्या तब्बल 46 धाब्यांची नीरज आवश्यकता असेल आणि सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड, सुंदर असं हे क्रीडांगण आहे आणि शिस्त पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS अर्थात श्रीराम स्पोर्ट्स चषक आपण पाहतोय आणि थरार क्रिकेटचा देखील सुरू आहे. एका बाजूला संघ असणार आहे तो म्हणजे टीम मोस आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर आई गावदेवी मामनोली. 46 झालेल्या 47 धावा बनवायच्यात. आमचे स्कोरर 45 झालेत, नीरज 46 करायच्यात. चांगली सुरुवात इथून मात्र करावी लागेल, कारण की मोज संघाचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या मोहिलीगर चषकामध्ये मेगा फिनालेमध्ये काल तो संघ खेळला देखील, परंतु तिथे उशीर आणि अंधार फार झाला होता. त्या अनुषंगाने टॉस गमावला आणि मॅच देखील त्यांची गमावली, परंतु सध्याच्या घडीला इथून मात्र त्यांना आता जाऊन पोचले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि नक्कीच पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर जरूर 4 मिनिटांचा वेळ घेतला. 11:58 पहिला चेंडू फेकला होता.
11:58 पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला होता. टायमर सेट असेल कारण की सुरुवातीच्या षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरे ऐवजी तैसारेस चषक 20-25चा हा तरार. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज करणला आपण पाहतोय. करणवरती ही जबाबदारी असेल. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा खर्च केल्या. स्ट्राईक एंडला बॅटर महेश सज्ज आहे. ओ स्विंग या मिस. डॉट बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इथं आपण पाहिलं तर जोपर्यंत पंच आपल्यापर्यंत निर्णय पोचवत नाही तोपर्यंत बॅटर्स पॉपिंग क्रीज मधून नक्कीच लगेचच क्विकली जाऊ शकत नाहीये. आणि नक्कीच ती तत्परता दाखवली होती, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे दोन्ही पंच आपण पाहतोय. वर्मा सर आणि त्याचबरोबर रॉकी सर. ओ स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील झालं. पिचिंग आउटसाइड असं सांगताना रॉकी सरांना आपण पाहिलं. पुनश्च इथे मात्र फिंगर अप. फलंदाज पोचले नाहीयेत आणि OUT फलंदाज असेल बाद. रिव्ह्यू नाहीये. हार्दिक स्वागत असेल. येत्या 1 जानेवारी पासून ओझरलीकर चषक देखील आपण पाहणार आहोत. रवी या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. फलंदाज इथे धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. पंचांना देखील विनंती असेल, आवश्यकता असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेत चला. आज अ कॉमेंटेटर आमची तुम्हाला विनंती असेल. ओ स्विंग या मिस. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 7 वरती कॉन्स्टंट आहे. 4 चेंडूचा खेळ आता मात्र झालाय. प्रसाद शेलार नक्कीच आमचे नीरज यांचे नक्कीच बंधू आहेत. या त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. LBWच्या स्वरूपाने इथे फलंदाज बाद होत आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. आता नवीन बॅटर चंदन मधाच्या आतमध्ये दाखल होते. 46 धावांचं माफक लक्ष. 5 षटकांची मार्च आहे, परंतु सध्याच्या घडीला इथे मात्र चांगली गोलंदाजी रोहित आणि त्याच्यानंतर करण करतोय. 7 धावा धावफलकावरती. टीम मामनोलीला आता इथून कमबॅक करावा लागेल. ओ फटका इथे हा देखील फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक. डाऊन दी बॉल जयेश आणि जयेशने हा झेल सोडलाय. धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु झेल ड्रॉप आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा. परफेक्टली 10 मिनिटांचा वेळ घेतलाय मोस संघाने 2 षटकांसाठी. उर्वरित 2 षटक देखील आपल्याला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. या गोष्टीची नोंद घ्या.
ओझरली संघ देखील इथे पोहोचलाय. नाळिंबी संघ आपण देखील पोहोचा मित्रांनो, कारण की इथे 2 धावांची पेनल्टी आपण लगेचच दिली आहे या आधी दोन्ही संघांना, कारण की स्पर्धा आपण अत्यंत शिस्तीने पाहतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा असेल. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च गोलंदाजी साठी आता संघर्ष करावा लागतो मधाच्या आतमध्ये. आता 34 अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 11. सुरुवात जी हवी होती टीम मामनोलीला ती मात्र झाली नाहीये, कारण की एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी देखील राहिली आहे. इथे मात्र मिस टायमिंग. पुनश्च क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचलेत. चांगलं जजमेंट तिथे मात्र राहिले क्षेत्ररक्षक आर्यनचा आणि आर्यनने इथे मात्र चांगला झेल टिपला. आणखी एक फलंदाज बाद. दीपेश वास झाले. आता मात्र नवीन फलंदाज बघायच्या आतमध्ये तेजस 7व्या क्रमांकावरती येतोय. मोठ्या फटक्यांच्या मारण्यामध्ये इथे मात्र शोधामध्ये फलंदाज सातत्याने बाद होत आहेत. चांगले इनिंग साकारावे लागेल, चांगला खेळ करावा लागेल. हो बॅकफुटला गेले. हो शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. साधा सोपा झेल होता. नारायण होते तिथे मात्र, परंतु साधा सोपा झेल त्याने ड्रॉप केला. फैयाज शेख यांचं देखील आगमन झाले. फैयाज या आपण, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आज सोमवार आहे, थोडासा वेळ त्यांच्याकडे देखील. काल रविवार होता, बिझी शेड्यूल जरूर असेल, परंतु आज त्यांचं देखील आगमन झाले. लेन खेचली, आडव्या पाटणे ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. विजय तिथे मात्र सज्ज असतील. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित 8 चेंडू आणि 8 मध्ये 31 धावा बनवायच्यात. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये. दोन्ही बॅटर्स आता मात्र जीवाच्या आकांताने खेळतात. एका बाजूला चंदनला आपण पाहतोय, कारण की सलामीचे फलंदाज आपण पाहिले तर स्वस्तात बाद झाले. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल. नितेश मांजरे मोसगावचे समाजसेवक यांचं देखील आगमन झाले. वेलकम नितेश, आपण देखील या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी आयोजित श्रीराम स्पोर्ट्स चषकामध्ये पुनश्च चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. युवा गोलंदाज आपण पाहतोय, कामगिरी त्याची देखील दमदार राहिली आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोचेल 18 या धावसंख्येवरती. नांदपगावचे आमचे गणेश शेलार आणि मनोज शेलार यांचं देखील आगमन झालं. वेलकम या, आपण देखील मंचावरती या, कारण की ही आपली घरची स्पर्धा आहे आणि सर्व नक्कीच अत्यंत जवळचे मित्रवर्ग या ठिकाणी मात्र उपस्थित होतात. सर्वांना पुनश्च आम्ही या स्पर्धेच्या वतीनं
हार्दिक शुभेच्छा देतोय. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. लश ग्रीन लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. कोंडेरी, वासुंद्री आणि पिसे या 3 गावांसाठी एकत्रित बांधलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडानगरी आणि या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील त्यांनी देखील नक्कीच या विभागातील अनेक खेळाडूंना घडवण्यासाठी फार मोलाचं सहकार्य केलंय. या स्पर्धेमध्ये जरूर एक दिवस ते उपस्थित दाखवतील. लश ग्रीनरी आउटफील्ड आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लेदर क्रिकेटच्या स्पर्धा नेहमीच या क्रीडांगणावरती आपण पाहत असतो आणि सध्याच्या घडीला श्रीराम स्पोर्ट्स चषक आपण पाहतोय. 2025-26 हा दरार, कारण की नवीन वर्षामध्ये नीरज ही स्पर्धा मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. 1 जानेवारीला या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहणार आहोत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. विजयला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक केलाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावा अजूनही बनवायच्या. बॅटची लिडिंग एज आणि नितीनने इथे झेल सोडलाय, परंतु बॅकअप चांगला. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून केला जातोय आणि इथे मात्र कुठला बॅटर्स बाद असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि यस, क्रॉसिंग झाली नव्हती त्या अनुषंगाने इथे मात्र स्ट्राईक एंडला जो बॅटर होता तो मात्र असेल बाद. चार चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला आणि 27 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. 4 मध्ये 27. इथे मात्र नक्कीच चांगली इनिंग साकारली जाते, परंतु मैदानाच्या आतमध्ये फेकाफेकी सुरू आहे. नवीन बॅटर शादिक बाई आलेत. खरं तर वासुंद्री गावशी ते जावई देखील आहेत, परंतु आज इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतोय. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र फ्री हिटचा चेंडू 4 मध्ये 25 अजूनही बनवायच्या आणि स्ट्राईक एंडला बॅटर शादिक भाई आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा उशीर जरूर झाला, कारण की असं वाटलं होतं 46 धावा सहज बनतील, परंतु तसं झालं नाहीये. पुनशा पुल करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने धावत आले आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. फ्री हिटच्या चेंडूवरती देखील फारसं चांगली कामगिरी करता आलं नाहीये, ते म्हणजेच बॅटर शादिकला. सुरुवात दमदार राहिली, गोलंदाजांचा बोलबाला राहिला. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 3, तिसऱ्या षटकामध्ये 2 आणि चौथ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल, आणखी एक फलंदाज बाद. तेजस बॅक टू द पवेलियन. दोन चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय आणि पुढील मॅच साठी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी नांदप हे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे लाऊड अपील झाले आणि स्वतः बॅटर्सच बाहेर निघाले, कारण की ही खिलाडू वृत्ती आपण पाहिली त्याची. बॅटची लिडिंग एज होती आणि इथे मात्र फलंदाज बाद.
अंतिम एका चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. चला एक बॉल मध्ये 6 नाही बनवायच्या नारायण, एक मध्ये आता 24 बनवायच्या, तरी सुद्धा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना का बदलली जाते हा प्रश्न निर्माण झालाय. हो बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र झेल घेतला जात नाहीये. विजय थोडेसे नाराज असेल कारण की कदाचित जास्त विकेट्स घेतल्या तर नक्कीच इथे मात्र कुठेतरी चान्सेस बनतील यात मात्र शंका नाही, परंतु काही हरकत नाही. संघ इथे मात्र जिंकलाय. टीम मोज संघाने इथे मात्र हा सामना जिंकलाय. मोज संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम मामनोलीचा देखील आभार.